नमस्कार मंडळी, हास्याची सुरेल मैफल घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्याचा ट्रिपल डोस। मंडळी, लग्नातला सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आणणारा प्रसंग म्हणजे पाठवणी। पण आता जी पाठवणी होणार आहे त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर हसू आल्याशिवाय राहणार नाही। बघूया या पाठवणीत नक्की काय घडतंय ते। त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या वराती जत्रेकरांना। बायको, फॅमिली, कम हियर, फॅमिली। एक मिनिट थांबा। मनासारखं सर। रडू नको। तुमचं काय? मी नवऱ्याच्या बघून एकटाच आहे ना, मग माझं पण काहीतरी दिसायला पाहिजे, माझं पण करिअर आहे का नाही। तुमचं पण बघून काय करणार लोक? टाळ्या वाजवणार आहेत? हा आता ते रडत मला रडायला नको। 2 मिनिटं का बसा पप्पा। काय पण बोलू नका, रडू नका, शांत बसा, म्यूट, सगळं म्यूट पाहिजे मला, सगळं म्यूट। हॅलो एव्हरीवन, हा बा गौरव मोरे फ्रॉम पवा फिल्टर पाडा। बसा सर, सही मैम, किसने सच कहा है, झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए। 6 जणांची क्रिएटिव्ह नसलेली क्रिएटिव्ह टीम, 18 नट, 2 म्हातारे प्रोड्युसर आणि तुमच्यासारखे 2 हितचिंतक आणि अख्खं सोनी मराठी चॅनेल गेली 4 वर्ष प्रयत्न करतात की गौराचं लग्न मोडू दे, मोडू दे, मोडू दे, पण फायनली माझं लग्न झालंय। आता मजा येईल, आएगा मजा, सब रहेगा, गौरा अकेला हसेगा, रडा नाग्यानो रडा। गप तू गप। बाबा जावई बाजू, एक तर उजवी बाजू का डावी बाजू असं असेल, जावे बाजू कसं काय? जावई बाजू। बापू, माझ्या लेकीचा नीट सांभाळ करा। येस बाबा, हा? येस येस, तुमची जबाबदारी आहे, लेकीचा नीट सांभाळ करा। येस बाबा। केसांची आई, आई केसांची आई, आई आई नाही केसांची वाट लागते ना, सांगा ना जरा। रसिका, नाही बापू, माझ्या पण लेकीची चेतनाची काळजी घेतो घेतो तुमच्या घेतो घेतो माझ्या बहिणीची चेतूची काळजी घ्या जिजू। हो घेतो 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 सगळ्यांची काळजी घेतो। हा घेतो काळजी। जिजू, माझी मैत्रीण शिवाली तिच्या बहिणीची काळजी घ्या जिजू। बापरे, घेतो तिची पण काळजी घेतो। हा घेतो म्हणजे थोडा एक्साइटमेंट, काळजी घेतो। चेतना चल बापू। हा बाबा, चेतनाला आम्ही तळहाताच्या फोडासारखं जपलंय। हा हो बाबा, तिला सुखी ठेवा। हा. हा आम्ही ठरवलं होतं की आज चेतूच्या पाठवणीला कोणी रडायचं नाही। ठीक आहे। पण बाप म्हणून कुठेतरी गलबलून येतं, तेवढं मला कळतं बाबा, तेवढं कळतं मला। ऐका ना बाबा, चेतना, चल ना, चल ना चेतना। बाबा मी खूप कंट्रोल करते, हा. तुम्ही असं काहीतरी बोलू नका ना बाबा। मी नाही रडत बाळा, मी नाही रडत। चला जाऊया। मी फक्त तुझ्या पाठवणीसाठी एक गाणं मी तयार केलं होतं, ते गायचं आहे मला। बाबा, उशीर- खूप महिने झाले रियाज करतोय, तेवढं फक्त एक होऊ द्या माझ्या। ठीक बाबा आहे। गा, बाबा गा, अहो गा गा, बाबा गा, बाबा गा, माझी मैत्रीण शिवालीचे बाबा गा। आई गा, तुम्ही गा। अरे कळलं ना बाबा, सगळंच बोलाल का? प्लीज सगळंच बोलतो, तुम्ही सुरू करा, उशीर झाला बाकी काय? जंगा गमुना वाव. गोळ्यात डुब्या
रियाज केला तुम्ही जंगा गमुना? अहो गंगा जमुना डोळ्यात उभ्या का असं गाणं ना ते? काय बोलता तुम्ही? जावई चेतना? बापू गाण्याचं राहू द्या. तुम्ही घेऊन जा चेतनाला. उशीर होतोय ना तुम्हाला. चेतना बाळा, काळजी घे सगळ्यांची. जावई बापूंची काळजी घे, स्वतःची पण काळजी घे. हं? झालं घेतली चला. एक मिनिट. काय का? एक मिनिट. काय काय झालं? झालं? जोजो कुठे? जोजो? जोजो आहे जोजो आहे कुठेतरी. जोजो? जोजो ए जोजो 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 नाही, जोजो जोजो सेंटरला आहे. सेंटरला जोजो बघा ना कसं करतोय. जोजो जोजो रडू नको ना. जोजो जोजो तिला जाऊ दे. जोजो जोजो रडू नको. ऐका ना नका ना. ऐका ना नका ना प्लीज नका ना रडू. एक काम करा, डोळे पुसा शांत व्हा. डोळे पुसा. पप्पा तुमचं काय आहे? माझं कोणच डोलं पुसलीत नाही. मग तर सगळे ऍक्टिंग करतात, मी इकडे सिंगल पडलो, त्याच्यामुळे वाढ दिसतो ना मी. मग सगळं म्हणतील मोरे काहीच करत नाही. माझं पण करिअर आहे का नाही माणसा? अरे पण तुमच्या पोराचं लग्न होतंय ना. गप्प बसा ना जरा. चला गप्प बसा. हो बाबा गप्प बसा ना. चल ना चेतना, उशीर झाला. चेतना चल ना. जोजो रडायचं नाही. हे बघ मी यांच्या घरी जाणार आहे. हाय, जोजो जोजो. जोजो हे तुझे जीजू आहेत. जोजो या कुत्र्याचा जिजू आहे. गौऱ्या सेकंड कर त्याला. अगं जनरली कुत्रा सेकंड करतो ना, मी त्याला कसं काय सेकंड करणार आहे? गौऱ्या जोजोचं उलट आहे. हो जोजो याने मला सेकंड करला पाहिजे. मी याला सेकंड करतोय. हो करतोय जोजो मला कळतंय यार. जोजो शांत हो. हे घ्या कसं आहे जोजोचं. अरे हा हे असं आहे का जोजो? अरे असं वा जोजो. सेंटरला आहे. नाही जोजो 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 शांत. अरे हा जोजो आहे का? जोजो दिसत चावतो या. अगं तुझ्या बाबाचा काचा तुकडा काढला त्याने. गौऱ्या जोजोला काही बोलायचं नाही. मी काहीच बोलत नाही, पण ते किती घाण दिसतंय बघ ना. ते कसं वाटतंय? बाबा ऐका ना चेतना, मी पाया पडतो यार. तू सगळ्यांच्या पाया पडतो. तुमचे इमोशन्स मला समजतायत, पण प्लीज आता जाऊ द्या ना. उशीर झाला. चेतना चल नाही ना. गौऱ्या, मी जोजोला रडताना एकट्याला सोडून मी नाही येऊ शकत. गौऱ्या तो नाही राहू शकणार माझ्याशिवाय. लहानपणापासून ना त्याचं शिशू मी काढलंय. त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयी तो कुठे हरवला ना तर कुठे जाऊन बसेल ती जागा सगळं मला माहितीये गौऱ्या. आणि मला त्याच्या अंगावर पाय टाकून झोपायची सवय आहे. मी त्याच्याशिवाय नाही झोपू शकत गौऱ्या. शरणबाई मी काय म्हणतो, ठीक आहे त्या जोजूला घेऊन चला आपल्या बरोबर. चल. खरंच बाबा? हो गौऱ्या तुला चालेल? चल घे त्याला. चल जाऊया सोबत. जोजो जोजो कम बेबी कम. आपण नवीन घरी लांब जायचं. बघते जोजोला. चला निघूया. हा चला निघूया. चेतना चल, उशीर झाला. चेतना अगे लग्नाच्या हॉलमध्ये कुकर कोण लावलाय ग? बाबा बाबा रडतायत. अजो बाबा तुम्हाला काय झालं? बाबा रडतायत. जा जोजोला घेऊन जा. जोजोला पण चेतू, जोजोला घेऊन गेलीस तर मी कसा झोपणार? मला पण जोजोच्या अंगावर पाय टाकून झोपायची सवय आहे ना. काय सांगता? तरी पण आज जिवंत आहे. जस्ट बाबा आपलं काय ठरलं होतं बाबा? रडायचं नाही बाबा. रडू नका. रडू नका. रडू नका. मी नाही रडणार. हा? पण माझ्या 2 बाळांची पाठवून होते. मी कसा राहू? माझ्या काळी तेवढं दगडाचं नाही. चेतू अरे नका ना रडू यार. ऐका ना यार. ए चेतना चला ना बाबा प्लीज. तुम्हाला पण यायचं का आमच्या सोबत? हो काय बाबा तुम्ही पण चला ना. हे नाही बाबा मस्करी करतो फक्त मी. मस्करी मस्करी करतो. आता नाही. मी तुमच्यावर येणार. जाऊ मी पण तुमच्यावर येणार. तुम्ही गेलात तर मी कोणाच्या अंगावर पाय
तुम्हाला माहितीये ना तुमच्या अंगावर पाय टाकल्याशिवाय मला झोप येत नाही. मी पण येणार. आहे तू गेलीस तर मी कोणाच्या अंगावर पाय टाकून झोपू? तुला माहिती ना तुझ्या अंगावर पाय टाकल्याशिवाय मला झोप येत नाही. मी पण येणार. मी नाही येणार. माझ्या आईला माझ्या अंगावर पाय टाकल्याशिवाय झोप नाही येत. ती नाही सोडणार मला. मी नाही येणार पाय टाकायला. अबे कोण आहे बे तुम्ही? मुलगीची पाठवणी करता की माझ्या घरी शिफ्टिंग करताय? काय चाललंय तुमचं सगळ्यांचं? पाय टाके कुठले? कशी झोपते कशी तुमची फॅमिली? आम्ही असं झोपतो. तुमचं काय हे कशाला करताय? माझं वर्किंग आहे. हा कसलं वर्किंग? आणि मी काय बोलू मला सांग. तो वसाड जो लेखक आहे ना विनोदावर पाय टाकून झोपलाय. हा त्यानं या प्रियासाठी माझ्यासाठी वाक्यच लिहिलं नाही आहे. मी माझं वर्किंग तरी करतोय. मी माझ्या एक्सपिरियन्सवर सगळं नेतोय. ती नवीन आहे त्यामुळे एकटी पडली आहे. आई नाही आहे तर मी दाखवलं असतं पाय कसं टाकत. या का बोके तुला मी घरी ना लक्षात ठेव. सॉरी जीजू मी नाही येऊ शकत. मला आई नाही सोडणार. व्हेरी गुड. मग प्रिया नाही येणार तर मग मी पण नाही येणार. नाही मग शिवाली येणार नाही तर मी पण नाही येणार. रसिका नाही येणार तर मी पण नाही येणार. जोजो नाही येणार तर मी पण नाही येणार. अरे तुम्हाला कळतं का? 2 मिनिटात तुम्ही सगळे माझ्या घरी येणार होते. या नाग्या जोजोमुळे सगळं झालंय. जोजो रे बाळा जोजो रे. ऐका ना मी तुमच्या सगळ्यांच्या पाया पडतो बाबा. ऐका ना पप्पा सगळ्यांच्या पाया पडतो. चेतना चल ना. नाही गौरव नाही. मी जोजोला सोडून नाही येऊ शकत. घे त्या जोजोला आपल्यासोबत घे. चल. जोजो येत असेल तर मी पण येणार. हे येणार असेल तर मी पण येणार. आई येणार असेल तर मी पण येणार. मी नाही येणार. माझी आई मला नाही सोडणार. अरे कोण आहात तुम्ही यार? अख्खा स्किट तुम्ही परत करता. तुम्हाला कळतंय का? पहिल्यापासून सगळं स्किट करता तुम्ही. अरे बाबा आत्ता बोला काहीतरी. अरे काय बोलू? झालं? कहते ना तू ठरव काय ता. तू ठरव. तुला गौरव पाहिजे की जोजो पाहिजे? नाही माझ्यासाठी दोघंही महत्वाचे आहे ना? मग मी जोजोला सोडून नाही येऊ शकत. तू नाही येऊ शकत. मग मी घर जावई पण राहतो. बस. काय बोललास वासाडे? घर जावई. याचा थोबाड फोडीन ना. घर जावई होतोय तू. घर जावई हो. नाही तुझा इथे आहे तर लग्न मोडलं तर नाव नाही सांगणार. लग्न मुळाचं नाव घेऊ नका. आधी सगळे टपलेत माझ्या लग्नावर. जे नाही होऊ दे लग्न. तू घर जावई काय होतोस तो बघ. नाही नाही बाबा प्लीज एक काम करा. घर जावई सोडा. मधला मार्ग काढा. मधला मार्ग काय काढा. आपण एक काम करूया. हा. आपण सगळे मिळून सुटूया. सुट्या म्हणजे आता स्किट सुरू झालं 10 मिनिटापासून. आता सुट्या म्हणता तुम्ही? अहो तसं नाही. म्हणजे अहो जावई बापू सुटूया म्हणजे आपण काहीतरी जास्त की मेजॉरिटी करून सुटूया असं म्हणतोय. माझ्या हो. आयुष्याचा निर्णय जास्त की मेजॉरिटी करून घेणार आहात तुम्ही. जावई बापू आता नियतीच्या मनात असेल ते घडेल ना. चालेल सगळ्यांना मान्य आहे? चालेल. ऐका मी सांगतोय बघा. असा हात असतील ते सगळे एकत्र राहतील. असा हात असेल ते सगळे एकत्र राहतील. चालेल. चला या या या. जोजो, या बाबू. चेतना, चेतना. इकडे या. एक मिनिट. रेडी? हा रेडी. जास्त की मेजॉरिटी. अरे जावई बापूने जोजोने हात असे केले. आपण सगळ्यांनी असे केले. चला चला आपण राहायचंय. तुम्ही पण चला आमच्या बरोबर चला. या ग. माझी बायको गेली. तुझ्या बरोबर संसार करून मी ना घ्या. कुठली क्रिएटिव्हिटी आहे तुमची? बेकार क्रिएटिव्हिटी आहे. बिकार क्रिएटिव्हिटी आहे. या नाग्या जोजो तुझ्याबरोबर सगळं झालंय. क्या बात है. करियर के लिए आपने जो जो किया हमें सब अच्छा लगा. सही. मज्जा आली खूप. आम्ही विचार करत होतो की गौऱ्याचं लग्न झालं असं इथूनच सुरुवात. तर तुम्ही तो ट्विस्ट पुढे नेऊन म्हणजे पुढे गेल्यानंतर तो ट्विस्ट आलाच. पण चांगला ट्विस्ट होता. वेगळा ट्विस्ट होता. मी तरी प्रेडिक्ट केला नव्हता. आणि जे बाराती होते ते फारच इंटरेस्टिंग होते. फार प्रिया तुझंही कॅरेक्टर मला फारच आवडलं. वेगळंच होतं. रस्सा वेगळीच दिसतेस. आणि गौऱ्याला ज्या प्रकारे तू ग्रीट काय ते बिदायच्या वेळेला जे केलंस ते आउटस्टँडिंग होतं. खूप कॅरेक्टर्स आवडली सगळी. ही कॅरेक्टर्स मला बाहेर बघायला पण आवडतील.
प्लॅटॉनिक मस्त, गौऱ्या सुंदर नेहमीप्रमाणे, आणि इम्प्रॉम्प्टू तू जे काही करतोस इथे आल्यावर ते आम्हा सगळ्यांनाच खूप आवडतं. आजही तुझी एनर्जी मस्त होती. दत्तू मस्त, कडक, मजा आली. मंडळी, कॉर्पोरेटचे डावपेच पुन्हा एकदा रंगणार आहेत. नातं तेच, पण खेळाडू मात्र नवीन असणार आहेत. ते बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया कॉमेडीचे नवे पंडे ईशा डे आणि हास्य महारथी समीर चौगुले यांना. तेजस, जाऊ आपण व्हॅलेंटाईन्स डेला. का नको ना प्लीज, तू मला कामच करून देत नाहीयेस. ऐक ना, मला का चळतोयस? मी ईशा डे, मी करते ना तुला. थांब 2 मिनिटं. न्यू इन्चार्ज ऑफ दिस ऑफिस. फोन ठेवणार का? नाईस. झालं? येस मॅम. सिट. प्राजक्ता. नो मॅम, मी हांडू. हंडी. प्रियंका आवटे. समथिंग रॉंग विथ यू? नो मॅम, प्रियंका. आय एम द रिसेप्शनिस्ट ऑफ दिस ऑफिस. चिल. वेस प्राजक्ता? आतमध्ये वाट बघता. एवढं सांगायचं ना, गप्प बसा. प्राजक्ता, ईशा डे. येस मॅम. हॅलो मॅम. वेलकम मॅम. थँक्यू. सो प्राजू म्हणतात ना तुला? येस मॅम. जेव्हा मला कळलं की तू माझी पर्सनल असिस्टंट म्हणून काम करणार आहेस, आय चेक युअर सोशल मीडिया अँड आय गॉट टू नो की तू रोज वेगवेगळ्या पोजेसमध्ये फोटोज टाकत असतेस इन्स्टावर इन ऑफिस आवर्स. सॉरी मॅम. बरं, एवढंच नाही तर ते खाली 50-60 नावं लिहिलेली असतात. त्यामुळे मला कळलं की अकाउंट्स डिपार्टमेंटच्या विकासलाही तू बाहेर घेऊन जातेस फोटोज काढायला. कसं आहे ना प्राजू, आपल्याला ऑफिसचा विकास करायचा आहे, ऑफिसच्या विकासला बाहेर नाही न्यायचंय. सॉरी मॅम. बेटर बी सॉरी. कारण कसं आहे ना, आत्तापर्यंत जे काही ऑफिसमध्ये झालंय नन ऑफ माय बिझनेस, पण आता इथे जे काही होणार आहे इज माय बिझनेस. येस मॅम. येस मॅम. यापुढे हे चालणार नाही. आय एम व्हेरी पर्टिक्युलर अबाउट वर्क. येस मॅम. इथे ना प्राजक्ता राज नाही, इथे फक्त ईशा राज चालणार आहे यापुढे. बस, खूप मान हलवली. गो टू युअर डुकडुकतं छोटंसं गोल फिरणारं कॅबिन and get back to office work. Yes, thank you. Once more. बच्चन हसीन. बच्चन, एका वर्षाने आलो. अरे असं वागवशील मला? आय, एक नंबरची हांडू. कैसा है बाकी? सब कुछ ठीक है हांडो? हॅलो प्राजू, आय, नवीन जेसीबी आला का रस्ता काढायला? नवीन येणार होता ना? अहो चौगुले, तुम्ही. मला वेळच नाही तुझ्याशी बोलायला. अजिबात वेळ नाहीये. जस्ट सिट. अजिबात वेळ नाही. मरतोय. टक मैं आया ऑफिस में, नया माल आया मैम. टक
मी आहे थोडा मंदाकिनी दिसता मॅम. सॉरी मॅम. कॅन काय म्हणतात ते येताना काय म्हणतात? मे आय कम इन मॅम, ॲज सिम्पल एज दॅट. येस. सॉरी मॅम. जवळ तब्बल 1 वर्षानंतर हे दार उघडलं गेलंय. एवढं तर सेलिब्रेशन बनताय भाई. सॉरी चला पुढे बोला. येस मॅम. येस मॅम. ॲक्च्युली आपल्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे आहे त्याचं काय करायचं ते मी तुम्हाला विचारायचं होतं. आणि आपली जी शिटम बॅल आहे त्या शिटम बॅलचं बॅलन्स शीट जे आहे बॅलन्स शीट जे आहे त्याचं आपण काय करायचं. किंवा मेहता असोसिएटची जी फाईल आहे मॅडम मी रात्रभर मी प्रचंड मला सॉरी मॅम. एक मिनिट मला ऑफिसचा विचार सतत. बस हॅव सम वॉटर. सॉरी मॅम. काय करताय तुम्ही? हा बरे आहात ना? हो आहात कोण तुम्ही? सॉरी मला मी तेच सांगणार होतो. मला काय झालंय मी समीर चौगुले मॅम. एक सॉरी मॅम. काय करताय तुम्ही? एक मिनिट. समीर चौगुले. मला एकदम हे ऑफिसच्या कामाबद्दल मला तुमच्याशी बोलायचं होतं. पण मग तुम्ही परकर का घालून आलायत? मी परकर घातलाय? ओ माय गॉड मॅडम आय एम सो सॉरी. सकाळपासून ऑफिसचं कामच डोक्यात असल्यामुळे बारीक सारीक गोष्टी राहून गेल्या मॅम. व्हेरी बारीक सारी गोष्ट आहे ही. आय एम सॉरी मॅम. माझं नाही. सॉरी म्हणजे काय? माझं आय एम रिअली व्हेरी सॉरी मॅम. चुकून झालं मॅम. काय झालं मी तुम्हाला सांगतो. मला आत्ता लक्षात आलं मॅम. मी सकाळी निघालो तर बायकोनी परकर हातात दिला. म्हणाले टेलरकडे जा. हां सकाळीच बायको आली म्हणाली कंटाळा आला परकरचा. नाही म्हणजे ह्या परकरचा कंटाळा आला. हा जुना झालेला आहे. मग मी काय करतो परकर टेलरकडे देतो आणि असं मध्ये शिवून घेतो आणि मग तो एक पायजमा म्हणून मी वापरतो. असं काय करताय तुम्ही? काय करताय? गरिबी आहे ना घरची. मी काय करू मॅम. पगार परवडत नाही आहे ऑफिसमधला मला. मग कसं आहे झब्बा घातला की गुडघ्यापर्यंत येतो ना. मग हे असं वर केलं. काय करताय तुम्ही? सॉरी मॅम. नाही मला तुम्हाला हे सांगायचं होतं. बदला. हा आता काय माझीच चूक आहे. कोणाचा बदला घेणार? पॅन्ट बदला. येस हे मला तुम्हाला तेच सांगायचं होतं. हे बघा मी पॅन्ट बघा. पॅन्ट त्या पिशवीत असणार. हे बघा पॅन्ट इकडे आहे. हे असं होतं माझं ना. ते सतत डोक्यात असतं ना ऑफिसचं काम त्यामुळे झालेलं आहे ना. बदला ना. काय करताय? हो बदला. एक मिनिट. काय इथे बदलणार आहात का? माझा इथे बाबा दूध का दूध पाणी का पण इथे काय पाणी कसलं दूध काय बोलता? इथे सीसीटीव्ही आहे. तिथे कपडे बदलणार आहात? 2 मिनिटात होतील. काहीच बॉसच्या केबिन मध्ये येऊन तुम्ही कपडे बदलताय? हा 2 मिनिटात होईल मॅडम. आपण काम सुरूच करायचं आहे ना मॅडम. जरा तिकडे फक्त बघा. तिकडे बघा 2 मिनिटं फक्त. काहीच नाही फक्त तिकडे बघा मॅडम. विचित्र आहे. हो येस मॅडम. इकडे प्लीज बघू नका. तुम्हाला मोह होईल. काही इंटरेस्ट नाहीये. मॅडम बघू नका. हे बघा का हे नाही बघा. टॅप केल्यावर बघणार नाही का? हळूहळू असं केलं ना. हो रिलॅक्स. मी फक्त एक चेक केलं. मला काही इंटरेस्ट नाही. बदला पटकन. 2 मिनिटात बदलून घेतो मॅम. पटकन बदला. अरे काय बघितलं? ह्या नाही बघायचं नाही यार. हे मला वाटतं तुम्ही काय वाट बघताय मी म्हणून बघण्याची? कपडे बदला ना पटकन. नाही बदल तू घरी जाऊन बदला नाही तर. हो बापरे नवीन बॉस आली का ड्रॅगन आलाय. प्लीज नका बघू. बघा मग बघा. बदला पटकन बदला. 2 मिनिटं झाले. आता बासा पटकन बदला. 2 मिनिटं. एक मिनिट. हे काय चाललंय? 2 मिनिटं वळू नका. आता तर वळू नका. अरे बापरे 2च मिनिटं जरा. हात द्या जरा. झालं 2 मिनिटात झालं माझं. पटकन बदला. हो काय हे काढा आधी. हे काढा. 2 मिनिटं झालं. काय झालं ऍक्च्युली काय करताय तुम्ही? नाही झालं. शी फालतूपणा सुरू आहे आल्या पहिल्या दिवशी. झालं? येस मॅम. हॅव अ सीट मॅम प्लीज बसा. येस थँक्यू. या येस मॅम थँक्यू. बर आता सांगा तुम्ही आहात तरी कोण? मी समीर चौगुले मॅम. मग
मग नाही, मी समीर चौगुले गेली 12 वर्ष या ऑफिसमध्ये आहे मॅम. 12 वर्ष मी सिनियर क्लर्कच आहे. मला एकही प्रमोशन आजपर्यंत मिळालं नाही. मग सिनियर क्लार्क कसे झालात? प्रिंटिंग मिस्टेक होती ती. लेटर आलं त्यात चुकून माझं नाव होतं, मग त्याच्यावर कोणी काही बोललं नाही. तुम्ही पण नाही बोललात? या ऑफिसने आजपर्यंत मला कधीच काही दिलं नाहीये. म्हणजे कामाची कधीच कदर नव्हती. आणि याला कारण आहे जुनी बॉस. माझा दुस्वास करायची ती, माझा राग करायची, कारण मी तिला हो म्हणालेलो नव्हतो म्हणून. कशासाठी हो म्हणाला नव्हता? माझ्यावर मरायची. 3-4 वेळा प्रपोज केलं होतं तिने मला. मी नाही म्हटलं तिला. बॉसनी तुम्हाला प्रपोज केलं होतं? हो. का? मी आवडायचो त्यांना. का? कारण माझ्यात मॅग्नेट आहे. त्या चिकटा मला. म्हणजे सॉरी, नाही, माझ्यात फालतूपणा? मॅग्नेट आहे. हो. स्त्रिया मला अट्रॅक्ट होतात. एक नजर टाकली की स्त्रिया मला अट्रॅक्ट होतात. काय बोलताय? असते काही स्पेशल. मी काय देवाचं आहे सगळं, माझं खरं नाही. अनबिलीव्हेबल. काय ठरवून बोलताय तुम्ही? जे आहे ते आहे. मी त्यांच्याकडे त्या नजरेने कधीच नाही गेलं. त्यांची नजर मात्र खूप वाईट होती. इतकी वाईट नजर होती ना. मी फाईल बिल घेऊन वागताना सुद्धा असा वागायचो मी. मला नाही जमायचंच नाही ते. एक दिवस तर मी असंच बसलेलो होतो, त्या आल्या आणि त्यांनी असं. नॉनसेन्स! काय करताय तुम्ही? नाही, मी फक्त सांगितलं त्यांनी काय केलं ते. हे करून दाखवायची काय गरज आहे मग? असं नाही, घरी गेल्यावर तुम्हाला प्रश्न पडेल, अरे कसं बस असं केलं असेल. तो प्रश्न नको पडायला म्हणून मी दाखव. प्रश्न पडेल मला असा. मी खरं फालतूपणा करायचा नाही. ते त्या माझ्याशी असं वागायच्या हेच मी तुम्हाला सांगतोय. कळलं? झाली आपली ओळख. त्या कागदाच्या बोळ्यावर लिहायच्या डेटवर येणार का, आणि तो बोळा माझ्याकडे फेकायचा. अनेक वेळेला बोळा माझ्याकडे मिळालेला आहे. पण मी त्यांना सांगितलं मी ऑफिसचं काम करायला इकडे येतो, फक्त ऑफिसचं काम करणार. बर मॅडम, तुमच्या माझ्यात काही झालं तर आपण ऑफिस आवर्स नंतर करू, आधी नाही. आरशात बघा ना जरा. हा, असं झुरळ उचलून फेकावं तसं फेकेन फार मी तुम्हाला. केवढेच आहात तुम्ही? त्या मनाने स्पर्श तर कराल. काय बोलतोयस तू? नाही, मूर्खायस का रे माकडा? सॉरी. काय बोलतोयस कळतंय का तुला? ड्रॅगॉन. अरे बापरे. बरं ठीक आहे, चला. माझा पहिला दिवस आहे, मला मूड खराब करायचा नाहीये. गेट आउट. येस. काही लागलं तर बोलेन मी. प्लीज लिव्ह. ओके मॅम, एक तुम्हाला सांगायचं होतं. नाही नको, बस झालं. चला प्लीज मॅम, मी अजून तुमचं मला स्वागत कुठे केलंय मॅम? मला नकोय स्वागत तुमचं. आउट. बच्चू, ऐसा नाही. काय बच्चू? मी तुमचं स्वागत केलेलं मित्र आहे का? नाही, मित्र नाहीये. मी तुमचं स्वागत करायला. हे बघा, हा बघा बुके आणलाय मॅम. मॅम तुम्हाला बुके आणलेला आहे. हा ओके, प्लीज. येते. खूप खूप स्वागत आहे मॅम. मॅडम अजून एक आहे सेलिब्रेशन. नको. प्लीज, शेवटचं मॅम. मला नको झोप ना, लागणार please, नाही मॅम. please, मला का? मॅम मला फुलं टाकायची तुमची. नाही नको का फालतूपणा करू नका. चला निघा. नाही मॅडम, प्लीज असं करू नका. डोक्यात जाताय, प्लीज निघा. प्लीज मॅडम, तुम्ही तिथून एंट्री घ्या. हे 1 नंबर. हांडू आले 2 मिनिटं. लवकर हांडू. मोबाईल घेऊन ये. आपल्या ग्रुपवर टाकायचं ना. हो. ते मॅडमचा सत्कार आपण टाकायचं. स्वागत. yes. काही गरज नाहीये. मॅडम प्लीज तिथून या. प्लीज मी आली आहे ना आत already. मला फक्त एवढं टाकायचंय, ग्रुपवर टाकायचंय मला. म्हणजे मी काहीतरी केल्याचं मला समाधान. प्लीज मॅम. बरं करा. हांडू हे म्हणा. हा, तिथे थांब ना. मागे थांब ना. हा. रेडी आहे? रेडी. येऊ का? मी 1 2 3 म्हणे ना मॅडम. 1 2 3. ठीक आहे शांडू. चुकून हे टाकायचं होतं मला. या मॅड एम्प्लॉयनी तुझं हे असं स्वागत केलं, पण आम्ही मात्र या सिरीजचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करतोय. वेलकम बॅक अँड व्हॉट अ परफॉर्मन्स. वा प्रसाद, काय म्हणाल? सर्वप्रथम मनपूर्वक अभिनंदन संपूर्ण टीमचं. एक एक करत आपण बऱ्याच सिरीज रिवाईज करत चाललोय, रिओपन करत चाललोय, आणि त्यामुळे त्याची खूप मजा येते. खरोखर समय तू म्हणलास त्याप्रमाणे तो वर्षभराने आवाज ऐकला ना, असं वाटलं हा याच्यासाठी केला होता अट्टहास. वा क्या बात आहे. फॅन्टॅस्टिक. सेम एनर्जी, सेम किडे,
आणि सेम तुझा सगळा त्यातला मॅडनेस त्या एम्प्लॉईचा. फॅन्टॅस्टिक, खूप मजा आली. ईशा, वंडरफुल वंडरफुल. प्राजक्ता, तुला पण सुरुवातीला बघून फार आल्हाददायक वाटलं. म्हणजे तू दिसलीस सुरुवातीला आणि तर मला असं वाटलं की बॉस, नवा बॉस तू आहेस की काय. पण नंतर ईशा आली तेव्हा रिलॅक्स झालो आम्ही. नाही रिलॅक्स झालो आम्ही, म्हणजे तुला तुझी जागा मिळाली म्हणून रिलॅक्स. पण फार गोड होता तुझाही वावर आणि तू जे काही केलंस ते पण फार गोड होतं. मजा आली. वंडरफुल. थँक्यू. सई, मला उभं राहून टाळ्या वाजवायच्या आहेत. कडक परफॉर्मन्स आणि थँक्यू सो मच फॉर कमिंग बॅक. वी लव्ह यू. येस येस, वी लव्ह यू अँड थँक्यू सो मच फॉर कमिंग बॅक. मंडळी, कोंबडं कितीही झाकलं तरी तांबडं फुटल्याशिवाय राहत नाही आणि प्रेम कितीही लपवलं तरी त्याचा बोभाटा झाल्याशिवाय राहत नाही. असंच काहीतरी घडणार आहे आपल्या शंकर्या शितलीच्या लव्ह स्टोरीमध्ये, जे बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या जत्रेतल्या प्रेमवीरांना. रडू नका. आत्ता हळूहळू, आत्ता हळूहळू. बाईक हळू चालवली असतीस ना, हे झालं नसतं मित्रा. कळतंय का? ओ दादा, तुम्ही पण हळू. हॉस्पिटल आहे. अहो पण ह्याला नको कळायला. हो बरोबर आहे. हेल्मेट आहे, हे हेल्मेट आहे ते कुठे डोक्यात नाही घालायचं, बाईकला लावायचं, आरशाला. आरशा वाचला, डोकं फुटलं, मूर्ख कुठला. सांगितलंय सगळ्यांनी हेल्मेट घाला घाला, तरी नका घालू. मूर्ख कुठले. मी ब्रेक दाबला ना म्हणून वाचलास तू, म्हणून आज तुझ्या बाजूला डॉक्टर उभा आहे ना, तर डेड बॉडीच्या बाजूला आहे ना नातेवाईक उभे असले असते आता. कसं बोलताय तुम्ही? शांत प्लीज. याला काही झालं असतं ना, मी जेलमध्ये गेलो असतो. बाईक आणि गाडीच्या ऍक्सिडेंट मध्ये चूक कोणाची आहे? गाडीवाल्याची ना. नाही, बाईकवाल्यांनी काही करू दे, चुकीचा गाडीवालाच ठरतो. नाही बरोबर बोलून राहिली तुम्ही. मग काय ना, कार आणि बाईकची धडक झाली ना, बऱ्याच लोकांना काय वाटतं की जो कारवाला आहे ना तो माजोरडा आहे, श्रीमंत आहे, तर मग त्याला दोपटून काढतात. नाही, माझ्या चेहऱ्याकडे बघूनच मी माजुरडा वाटतो. मी चालत असेल तरी मी माजुरडाच आहे. नाही, बोलण्यावरून वाटत तसं काही नाही. सगळं माझ्यामुळे झालं. नाही शांत, काहीच नाही झालंय मला तुझ्या. शांत, मी खरंच माफी मागतो. मला माहित आहे माझी चूक आहे. माझा गाडीवरचा कंट्रोल वाईज हल्ला, मला माहित आहे. हलणारच ना कंट्रोल. वाईच हल्ला आणि हलणारच कंट्रोल. काय करतो ते? आमच्या काही गर्लफ्रेंड नाहीत का? हा, मिठाच काय मारतायत मागणं, इथे मानेवर पप्पीच काय देताय, इथे कानच काय चावतायत, हा असा काय करतोय? काय चाललंय तुमचं? डोळे बंद करते ही मागणं. बरं, तुला रागवत पण नाहीये, हा हसतोय, दात काढतोय वगैरे करतोय. समोर कोणी नव्हतं. कुणी नव्हतं, मग मी कुठून काय वरून आलो का? आणि ही ओढणी अशी बिशी घेऊन चालली त्याच्या डोक्यावर. काय करत होतात? हे प्रेम आहे? हे फिल्मचं शूट करत होतात वाटत होतं मला. नाही कसला फिल्मचं शूट? व्हॅलेंटाईन डे ला सुटलेले असतात ते नुसते. प्रेमाला जसा ऊत येतो तुमच्या, असं वाटतं यांनी प्रेम केलेलं आहे. आम्ही कधी प्रेमच केलं नाही ना. बोला म्हणा नाही लाज आणि बाटोड म्हणत मला 10 रुपये. जा ना बाबा, जा. कशाला फ्रस्ट्रेशन काढताय? जा. हा फोन कोणाचा आहे? हा घ्या. आईचा फोन आलेला, त्यांना कळवलंय मी. दोघंही ऍडमिट आहात, इथे येत आहेत त्या. कशाला सांगितलं म्हणजे काय? वाऱ्यावर सोडून जाणार का मी तुला? सांगाल तसं नाही हो. त्यांना आहे का नाही आमच्या प्रेम प्रकरणाबद्दल काहीच माहित नाही, आणि तिला जर कळलं ना दोघांना कापून टाकेन आम्हाला. अरे पण आता मला काय स्वप्न पडलं होतं, त्यांना माहित नाही असं? माझा ऐक, आई यायच्या तिथनं सुटका नाही तर तिला कळलं तर वाट लागेल. आई बरं आहे मी, आई बरं आहे मी. कुठं लागलं बया? कुठं पडला? कुणाची नजर लागली? हाय बरं आहे. काय झालं? हळू 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 हळू. बरं आहे, बरं आहे. तू इथं काय करतीस? हे गाडी होतं का तुझ्या? नाही. आयो शितले बया शंकर्या. शितले आयो तू होय. बोल कुठं होतं? मी एकटाच होतो गाडी. तू कशी काय इथं? तू इथं कुठं कडमडला रे? तू तुला काय लागलं ग? माती लागलं. हिला पण लागलं
आले मी इथं चालू होतो एकटा. नक्की ही नव्हती? ही नव्हती. मला फोन वर कोणतरी म्हटलं मी दोघांना घेऊन आलोय दवाखान्यात असं. काकू मी फोन उचलला होता तुमचा. अरे हा तुम्ही घेऊन आला तू. अरे काकू नाही पाया वगैरे घेऊन आला पाया पडू नका. हो तुम्ही बोलला होतात ना मी दोघांना घेऊन आलो. ही होती का गाडीवर? हे दोघं होते? हा काय हो कोण होतं गाडीवर? कोण होतं? सांगा ना कोण होतं? सांगा नाव कोण होतं गाडीवर? नाही हे दोघं नव्हते. तर मग कोण होतं? हा एकटा होता आणि हा माझ्या गाडीला धडकला आणि आम्ही दोघं हॉस्पिटलमध्ये आलो. तर ते कदाचित दोघांना असं काहीतरी झालं असेल. ऍक्सिडेंट झालेला ना. मी पण काय बोलत होतो. नव्हती ना? नाही हा एकटाच होता. पण मग शेतले तुला कुठं लागलं? तुला कोण घेऊन आलं दवाखान्यात? हिला तुला कोणी आणलं ग? तुला मग काही सुचत नाही मला. नाही ग कोणी आणलं इथं? मी इथं होते. इथं नव्हते. इथं कुठं? मी त्या दुकानात होते. दुकानात होते. शॉपिंग करत होते. मी काहीतरी घेत होते इकत. पैसे देत होते दुकानदाराला. तिथं मला एक आवाज आला. अयो असा आवाज आला. मग मी काय केलं? मी अशी धावत पळत आले. म्हणलं बया शंकर्या हित्त बया. मग काय केलं मी? मग मी त्याला उचलायला गेले. तो बया माझ्या अंगावर आली ना एक रिक्षा आणि मला धडकली. आणि ती रिक्षा आहे का नाही, ती रिक्षावालाच मला हित्त घेऊन आला. अयो असं झालं बाबा. आय रिक्षावाली पण आजकाल आहेत का नाही? कशी बी गाडी दामटवत्यात. लय लागलं ग तुला? लय लागलं. तुला लागलंय की तिथे एवढंच लागलंय मला, जास्त नाही. ताई बसू द्या. घरी जाऊ तू. नाही पायाला लागलंच नाही. मी पण आहे. ऐका पेशंटशी थोडं बोलू द्या. बोला. शांत बस. हे बघ रे भाऊ, याच्या गोळ्या आहेत ना. तिकडे काय बघतो? नाही मी आहे की. एवढा काय सुदूर सारखा करतो रे? नाही मी आहे. मी इथंच आहे. बघ या जेवणानंतर घ्यायच्या आणि 2 वेळा घ्यायच्या. 2 वेळा घ्यायच्या. किती वेळा? 2 वेळा घ्यायच्या. आणि सगळ्यात महत्वाचं गाडी नेमन चालव बरं का. नियमन चालू. नाही तर दुसऱ्या दिवशी पेपर मध्ये न्यूज येऊन जाईल. जोडपं गाडीवर होतं रंगात आणि जाऊन भिडलं थेट स्वर्गात. डॉक्टरच कसं? जोडपं कुठलं? हे काय हे जोडपं? ही याच्या मागे बसली होती ना, मागे बसून कान चावत होती. काय बोलतो? नाही पण ही तर दुकानात होती ना? नाही गाडीवर होती ना. ते जे आहेत ना ते घेऊन आले या दोघांना. काय बोलतात? काय? नाही मी ह्याला घेऊन आलो. ह्याला पण तुम्ही तर बोलले तुम्ही दोघं आले. मग हिला कोणी आणलं? हिला रिक्षावाला घेऊन आला. रिक्षावाला. अरे आज काय करता रे? अरे तुम्ही दोघं एकत्र आले ना. एकत्र काय बोलते? मी ह्याच्या बरोबर कशाला येऊ? मी नाही ह्याच्या बरोबर आले. मी ह्याच्या आधी आलते हिथं. हा तुम्ही मला हाताला ड्रेसिंग करताना माझ्यावर फलट करत होते. ही कसलं डॉक्टर आहे बघ. अयो ही बघ कसलं डॉक्टर आहे. ही पोरींचा हातात घेतोय आणि फ्लर्ट करतोय. ती बघ तुम्ही बायाना बाटोड मारू बाटोड तोंड थांबायचं बोलणार तू. पोटांना दारू पुर आहे ना रे. हो अरे आता ड्रेसिंग करताना हातात घ्यावाच लागेल ना रे. हो भो दादा हरी तुझ्या का तोंडाला साप सुंगून गेला रे. अरे तूच घेऊन आला ना रे यांना रे. मी कधी खोटं बोलत नाही. तुमच्याच तोंडाला नाक सुंगला असेल. मला आठवत आहे मी फक्त ह्यालाच घेऊन आलो एकट्याला. अरे तू का माणूस आहे का? कोण आहे रे? असं का करतो रे? तू तर भलता डाफरला होता ना याच्यावर. काय? मारे रंगवून सांगत होता गाडीवर यांचे काय चाळे चालू आहे. चाळेवर जोर नका देऊ. गाडीवर जोर द्या. गाडी कलंडली म्हणून लागलं ना. चाळ्यांनी लागत नाही. आता तिने त्याच्या कान चावला पण दात सुद्धा उमटू दिलं. एवढे सराईत असतात ते.
आता बघा मला खोटं पाडताय. काकू व्हॅलेंटाईन डेला आहे ना एक अशा कला बाहेर येतात त्यांच्या. शंकर्या काय बोलतोय ह्यो माणूस? काकू ऐका बरोबर बोलतायत ते. काकू मी बोललो त्यांना एक कपल चाळे करत होतो मी बोललो, पण हा नाही, हा नव्हता. हा डिसेंट मुलगा एकटाच येत होता बाईकने. हा त्याच्या मागे वेगळी बाईक होती, त्यावरच ते कपल होतं आणि ते त्याला चिडवत होतं, आम्ही कपल, आम्ही तू एकटा असं चिडवत होतं त्याला. आणि ते असं कट मारायला गेले आणि कट मारला हा पडला. आणि व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी एकटा बिचारा डिसेंट मुलगा तिकडे पडला होता. म्हटलं व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी हा एकटा मुलगा काहीच करत नाहीये, याला हॉस्पिटलला घेऊन यावं. म्हणून मी असं झालेलं आहे. असं झालं. माझा विषयच नाही, मी एकटाच असतो ना गाडीवर. म्हणजे मी खोटं बोलतोय? हा तुम्ही खोटं बोलताय. तुम्ही दोघे एकत्र नाही आले? नाही. म्हणजे ही तुझ्या मागे बसली नव्हती, तुझ्या कान चावत नव्हती, तुला कच्या मिठ्या मारत नव्हती. खोटं नाही बोलत कधी. कसल्या मिठ्या मारू थत्तर तोंड्याला तवा? काय कमी माझ्या शंकरात मिठ्या मारायला? मारू आहे मग मिठी गप्ती का? दिलीप कुमार पेक्षा उजवाय माझ्या शंकर्या आहे का नाही? आणि सायरा बानू सारखी प्रिया येणार आहे त्याच्या आयुष्यामध्ये. हॅलो. हा पिल्लू. हा अगं तू कशाला येतेस हॉस्पिटलला? मी निघतोच आहे. मी बरं आली आहेस तर ये जनरल वॉर्ड मध्ये. हा आल ये बाय. काय हो तुमचं पण कोणी येत आहे का हॉस्पिटलमध्ये? माझी ती गर्लफ्रेंड येते, आमचं 7वी पासून आहे ना. हा तर आज घरातली लफडी सुरू आहे घरात. त्यांच्या घरातले म्हणजे बापरे बाप त्रास आहेत डोक्याला. तर आज आम्ही भेटणार होतो, ठरवूनच टाकणार होतो काय ते, पण तेवढ्यात हे दोघं धडकले मला आणि मग पकडलं. काय बोलला? तेवढ्यात हे दोघं धडकले. हे दोघं मी खोटं नाही बोलत कधी. नाही हे दोघं म्हणजे आम्ही दोघं धडकलो. हे दोघं धडकले. आम्ही दोघं धडकलो. हे दोघं धडकले, मला दुकान धडकले, याला रिक्षा धडकली. नाही मला कार धडकली, रिक्षा तुला धडकली. दुकान बोलली रिक्षा धडकली होती, आता दुकान कुठून धडकला? नाही रिक्षाच धडकली. ह्याला रिक्षा धडकली. नका करू रे. फालतूपणा लावला नुसतं. बसा तुम्ही. प्रिया तुला कुठे लागलं? काही नाही काही झालं. अगं काही झालेलं नाहीये मला. मी फिट अँड फाईन आहे. तू का रडतेस? अगं नाही लागले. ह्याच्यातनं काय दिसतंय तुला? मग काही झालं नाहीये. काही काळजी करू नकोस. आज आपण जाणार आहोत तुझ्या घरी आणि बारच उडवून टाकायचंय. मी काय थांब पटकन घालून घे. म्हणजे थांब ना. ओरडू नको ना, व्हॅलेंटाईन डे झाला. व्हॅलेंटाईन डे आलीच ना. त्यांना भेटतो आणि आपण लगेच निघूया. हा का? तुम्ही ओळखता एकमेकांना? प्रत्येक पडणाऱ्याला मी सांभाळू का? मला काही दुसरे काम धंदे नाही. तुम्ही कसं एकमेकांना ओळखता? माझ्या मामाची पोरगी आहे. हिची भाची आहे ती. कुणाशी माझं लगीन लावणार होतीस? पण ही काय करते बाहेर जाऊन? हिच्याशी लगीन म्हणजे तू फोनवर जे म्हणत होता पप्पी झप्पी करणार कपल ते हे दोघं होते. त्या जबर गेली आयो. मारू रे. या माकडीला माझ्या उरावर बसवणार होता सोय. आत्या या उंदरीपेक्षा ही माकडी लय पटीला चांगली आहे. उंदरी कोणाला बोलते का? मला बोलू का छपरे? तू तू मला मेलीस आणि तूच मला मेलीस. सासूबाई जायला जाऊन बोल. सासूबाई
काकू ऐका. तू तर गप्पच बस, जिप्रिया सगळे ओढून टाकीन. ओ ताई शांत व्हा. टाकल्या तू लांब हो. अरे मी डॉक्टर आहे ना हो. पण टाकल्या पण आहेस ना. क्या बात है, लवली ट्विस्ट. बघूया हे प्रेम प्रकरण हास्यरसिकांना किती भावलंय. प्रसाददा. वा वा वा, अफलातून. मला एक गोष्ट अधोरेखित करायची आहे, ती म्हणजे अशी की कुठलीही सिरीज कालांतराने जेव्हा त्याच्याबद्दल विचार करतात आपले दिग्दर्शक किंवा लेखक, तेव्हा जसं मागच्या एका स्किटमध्ये ग्रामसभा गच्चीवर भरली होती, सो तो लोकेशनचा एक व्हिज्युअल चेंज आला की माणूस पहिल्या क्षणापासून अडकतो त्या सिरीजमध्ये. जसं आज शंकराचं आणि शितलीचं ते दुकान दिसलं नाही आणि ती कॅरेक्टर, त्यामुळे मी पहिल्यापासून गुंतत गेलो की अरे लोकेशन तर वेगळं आहे, काय झालंय. आणि मग हळूहळू एकामागोमाग एक गोष्ट उलगडत गेली. तर हा जो एलिमेंट आहे हा फार ब्रिलियंटली या मंचावरती वापरला जातो आणि त्याच्यासाठी पूर्ण लेखकांच्या टीमचं आणि दिग्दर्शकांचं जोरदार कौतुक. बाकी सगळ्यांचे परफॉर्मन्सेस फार रंजक. विशेष मला आवडला श्याम्या, टकल्या डॉक्टर, आणि बाकी तुम्ही सगळे ॲज युज्युअल फॅन्टॅस्टिक, वंडरफुल. आणि याचबरोबर इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. बघायला विसरू नका सोमवार, मंगळवार आणि बुधवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्यजत्रा, हास्याचा ट्रिपल डोस.